ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता अश्विनचं प्रेम प्रकरण सुभेदारांच्या समोर येणार असतं आणि त्याचवेळीच रागाच्या भरात चिडलेले प्रताप आता सर्वांसमोर अश्विनचं थोबाड फोडतो। त्यानंतर अश्विन आता झालेली सर्व काही हकीकत ज्यावेळी सुभेदारांसमोर मांडणार असतो त्याचवेळी आता पूर्णाजी अश्विनच्या बाबतीत खूप मोठा भयानक निर्णय घेणार असते, जो की आता घरातील कोणालाही मान्य नसतो। अश्विनचं कोणावरती प्रेम आहे हे आता ज्यावेळी सायलीला माहिती असतं आधीचं, परंतु सायलीने कोणालाही सांगितलेलं नसतं। त्याचमुळे आता पूर्णाजीचा राग सर्व काही सायलीवरती सुद्धा आता फुटणार असतो आणि आता अश्विन जे काही विचित्र वागत असतो त्यामुळे आता सुभेदारांच्या घरात खूप मोठा तमाशा तर होणारच असतो। परंतु त्याचवेळी अखेर पूर्णाजी असा काही निर्णय घेणार असते की जो अश्विनला मान्यच नसतो। परंतु आता पूर्णाजी नेमका अश्विनच्या आयुष्याच्या बाबतीत काय निर्णय घेणार आहे आणि आता ज्यावेळी सायलीला अश्विनचं प्रेम प्रकरण माहिती आहे ही गोष्ट ज्यावेळी सायलीच्या तोंडून बाहेर पडते त्याचवेळी पूर्णाजीची रिॲक्शन काय असेल हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की सायली ही चैतन्यकडे गेलेली असते। ज्यावेळी चैतन्यकडे सायली गेलेली असते तेव्हा चैतन्य स्वप्न पाहत असतो आणि चैतन्यला अचानकपणे लक्षात येतं की जर आता अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे ही गोष्ट जर सायलीला समजली तर सायली आता सर्व काही जे 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये सायलीने जर आता सर्व गोष्टी सुभेदारांसमोर आणल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। त्यामुळे आता घाबरलेला चैतन्य आता सायलीला एक वेगळी अशी छानशी आयडिया देतो, परंतु सायलीला त्या बाबतीत काहीही माहिती नसतं। आणि ज्यावेळी सायली सुभेदारांच्या घरी परत आलेली असते आणि अर्जुनला सरप्राईज द्यायचं ठरवते त्याचवेळी आता विमल तिची मदत करते आणि विमलने आता सायलीची मदत केलेली असते। विमलने सायलीला सांगितलेलं असतं की कॅन्डल लाईट डिनर म्हणजे काय आणि नेमकं ते कसं करतात। त्यानंतर सायलीसुद्धा अर्जुनसाठी सरप्राईजच्या तयारीसाठी लागते। सायलीने अर्जुनला जे आवडत असतात ते सर्व काही पदार्थ बनवून ठेवलेले असतात आणि सायली अर्जुनची वाट पाहत असते, परंतु अचानकपणे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुनला खूप जास्त भूक लागल्यामुळे अर्जुन तिथेच असतो। विमल आणि सायली आता अर्जुनला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु विमल आणि सायली जे काही खोटं बोलत असतात त्यामुळे अर्जुनला किंवा कोणालाही तिथे काहीच समजत नसतं। परंतु त्यावेळी सायलीच्या तोंडून अखेर बाहेर पडतं की अर्जुनला तिला काहीतरी सरप्राईज द्यायचा आहे। आता सायलीला सरप्राईज द्यायचा आहे म्हटल्यानंतर अर्जुन खूपच उतावळा होतो आणि खूप खुशसुद्धा झालेला असतो। त्यानंतर अर्जुन आता सायलीला म्हणतो, बायको मला काय ते सरप्राईज देणार आहे ते सांग पटकन, असं म्हणत आता ज्यावेळी अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये गेलेले असतात तेव्हा अर्जुन लाईट्स ऑन करत असताना सायली त्याला नकार देते आणि त्यानंतर सायली आता सर्व मेणबत्त्या पेटवायला लागते। ज्यावेळी कॅन्डल सायली पेटवत असते तेव्हा अर्जुन शांतपणे उभा असलेला अर्जुन एकटोक सायलीकडे पाहायला लागतो। आता अर्जुनला सायलीने जे सरप्राईज दिलेले असतं ते सायलीने दिलेले सरप्राईज अर्जुनला खूपच आवडलेलं असतं। अचानकपणे सायलीच्या डोक्यात ही आयडिया आली तरी कुठून असेल असा विचार अर्जुन करत असतो, परंतु त्याचा विचार सोडून देत अर्जुन आता सायलीसोबत कॅन्डल लाईट डिनर एन्जॉय करत असतो। तर इकडे आता अश्विनचं ज्या मुलीवरती रियावरती प्रेम असतं तिचं अचानकपणे लग्न ठरलेलं असतं आणि त्याचमुळे अश्विनला खूप मोठा धक्का बसलेला असतो। अश्विनला आता काय करावं आणि काय नाही हे सुचत नसतं, कारण त्याने ही गोष्ट कधीही कोणाला सांगितलेली नसते। परंतु मध्यंतरी ही गोष्ट ज्यावेळी अश्विन फोनवरती बोलत असतो त्यावेळी सायलीला समजलेली असते। तिने अर्जुनला सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला असतो, परंतु अर्जुन त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। तर आता अर्जुन आणि सायली दोघेही कॅन्डल लाईट डिनर एन्जॉय करत असतात। अर्जुनला सायलीने दिलेले सरप्राईज खूपच आवडलेलं असतं आणि अर्जुन सायलीचं कौतुकसुद्धा करत असतो। दोघेही गप्पा मारत आता डिनर एन्जॉय करत असतात आणि सायलीच्या हातचं जेवणसुद्धा अर्जुनला खूपच आवडलेलं असतं आणि जेवणाचं सुद्धा कौतुक अर्जुन करतो। तर इतक्यातच आता इकडे अश्विनला रियाचं कोणाशी तरी लग्न होतंय ही गोष्ट सहनच झालेली नसते। त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो आणि त्या धक्क्यानेच आता अश्विन जी गोष्ट करायला नको, जी गोष्ट सुभेदारांच्या इज्जतीला परिणामकारक असते तीच गोष्ट करून नेमका तो दारू पिऊन आता सुभेदारांच्या घरी आलेला असतो। अश्विन ज्यावेळी दारू पिऊन घरी आलेला असतो त्यावेळीच इकडे अर्जुन आणि सायली दोघेही कॅन्डल लाईट डिनर
डिनर एन्जॉय करत असतात. अचानकपणे काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही बाहेर येतात. तर पाहतात तर काय, अश्विन जमिनीवरती खालती पडलेला असतो. तेव्हा अर्जुन आणि सायली पटकन पळत येतात. अर्जुन आता अश्विनला उचलतो. तेव्हा अर्जुनला आता त्या अश्विनच्या तोंडातून दारूचा वास यायला लागतो. तेव्हा अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणायला लागतो की आपल्या घरात मोठी माणसं आहेत, पुन्हा आजी आहे आणि तू हे काय मूर्खासारखं वागतोयस, तू दारू पिऊन आपल्या घरात आला आहेस. तेव्हा आता अर्जुन इतका चिडलेला असतो. त्याचवेळी अश्विन आता अर्जुनला ढकलतो आणि हट ना ब्रो, मी दारू पिऊन येईल नाहीतर काहीही करीन, त्याच्याशी तुला काय घेणं देणं, असं म्हणायला लागतो. आता अर्जुन आणि अश्विनचा आरडाओरडा ऐकून घरातील सर्वच जण पळत येतात काय झालं आहे ते पाहण्यासाठी. तर अश्विनची हालत बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. अश्विन आता शांतच बसत नसतो. अर्जुन त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु अश्विन सतत त्याला म्हणत असतो, तू तुझी लाईफ एन्जॉय करतोयस ना, मग माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे याच्याशी तुला काय घेणं देणं आहे, तू माझ्यापासून दूर जा. तेव्हा आता परत एकदा अर्जुनला ढकलल्यानंतर प्रताप चिडतो आणि सर्वांसमोर अश्विनच्या कानफाटात मारतो. आता अश्विनच्या कानफाटात मारल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर त्याचवेळी आता अश्विनला सर्वजण प्रश्न विचारायला लागतात की काय झालं, तू असा दारू पिऊन का आला आहेस. तेव्हा आता कल्पनासुद्धा रडायला लागते आणि ती पूर्णाईला म्हणायला लागते की माझे संस्कार, आपल्या घराण्याची इज्जत याचा अश्विनने जराही विचार केला नाही. पूर्णाई, इतके कसे कमी पडलो आम्ही आमच्या मुलांना संस्कार देण्यामध्ये. तर त्याचवेळी अर्जुन, प्रताप आता सर्वच जण अश्विनला नेमकं दारू पिऊन येण्याचं कारण काय आहे ते विचारत असतात. तेव्हा अश्विन आता खूपच रडायला लागतो. तर आता अश्विन सर्व काही हकीकत सांगायला लागतो. अश्विन सांगतो की माझं एका मुलीवर, रिया नावाच्या मुलीवरती प्रेम होतं, परंतु गेले 3 महिने मी तिला भेटलोच नव्हतो आणि या 3 महिन्यात मला काय झालं आहे ते माहितीसुद्धा नव्हतं. आज अचानक तिचा मला कॉल आला आणि कॉल आल्यानंतर तिने मला सांगितलं की तिचं लग्न ठरलं आहे आणि तिने तिच्या नवऱ्याशी बोलण्यासाठी सुद्धा मला सांगितलं. तिचा नवरासुद्धा माझ्याशी बोलला, परंतु माझी ही सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्याची हिंमतच नव्हती. तर त्याचवेळी आता कल्पना तिथे समजूतदारपणा दाखवते आणि म्हणायला लागते की अरे अश्विन, परंतु तू ही गोष्ट जर लवकरात लवकर आमच्यापर्यंत आम्हाला सांगितली असती तर आपण काहीतरी मार्ग काढला असता ना. आता सर्व काही हातातून निसटून गेल्यानंतर तू या सर्व गोष्टी आम्हाला सांगतो आहेस. त्याचवेळी तिथे सायली म्हणते की नाही आई, म्हणजे मला इतकं काही माहिती नाही, परंतु ज्यावेळी अश्विन भाऊजी कोणाशी तरी फोनवरती बोलत होते तेव्हा मी हे काहीतरी ऐकलं होतं आणि ते रिया नावाच्या मुलीशीच बोलत होते. ते म्हणत होते की मी माझ्या घरातल्या माणसांना असं सांगू शकत नाही आणि मी गुपचूपपणे माझ्या घरातील माणसांना फसवून तुझ्यासोबत लग्नसुद्धा करू शकत नाही. आता सायलीला ही गोष्ट माहिती आहे म्हटल्यानंतर तिथे अस्मिता आणि पूर्णाजीच्या रागाचा पारा खूप जास्त वाढलेला असतो. त्याचवेळी अश्विन म्हणतो, बरोबर आहे अर्जुन दादासारखं मी हिंमत नाही दाखवू शकलो. आता त्याचवेळी मी जर हिंमत दाखवून गुपचूपपणे लग्न करून आलो असतो तर रिया आता माझ्यासोबत असती, ती मला अशी सोडून दूर निघून गेली नसती. हे सर्व काही आता अश्विनच्या तोंडून बाहेर पडत असतं. तर अस्मिता आता कुठे शांत बसते. तिला तर सायलीला सुनवाईसाठी चान्सेस हवा असतो. ती म्हणते, पाहिलंच पूर्णाजी, हिला सर्व काही पूर्वीपासूनच माहिती होतं, परंतु एकदाही हिने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित तू तुझ्या नवऱ्याला तर ही गोष्ट सांगितली आहेस का. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अस्मिताताई तू शांत बस, ही गोष्ट मला माहिती होती, परंतु ही गोष्ट मी इग्नोर केली, कारण मला असं वाटलं होतं की कदाचित कधी ना कधी अश्विन घरातील सर्वांना त्याची ही गोष्ट सांगेल, परंतु मला असं वाटलं नव्हतं की हे सर्व काही प्रकरण इतकं वाढेल. तर कल्पना परत अश्विनला तेच सांगत असते की अश्विन, तू ही गोष्ट आम्हाला सांगायला हवी होती, परंतु अश्विन चिडतो आणि म्हणायला लागतो, कशी सांगणार होतो मी ही गोष्ट. अर्जुन दादा गुपचूपपणे लग्न करून आला, आतापर्यंत अजूनपर्यंत तुम्ही सायली वहिनीला त्याच्या बायकोचं स्थान दिलं आहे का. तुमच्या घरातील सुनेचा मान तुम्ही आतापर्यंत दिला आहे का. मी आत्तापर्यंत पाहतोय प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही सायली वहिनीचा अपमानच करत आला आहात. कदाचित या गोष्टीमुळेच मी रियाला प्रपोज तर केलं, परंतु मी तिच्यासोबत लग्न नाही केलं. मला खूप भीती वाटत होती तुम्हाला ही गोष्ट सांगण्यापासून की तुम्ही माझी गोष्ट ऐकाल का, तुम्ही मला समजून घ्याल का, तुम्ही खरंच रियासोबत माझं लग्न लावाल का. आणि या सर्व गोष्टीमुळेच मी तुम्हाला यातलं काहीही नाही सांगितलं.
आता सर्वच जण तिथे खूप शांतपणे असतात तेव्हा सायली आता समजूतदारपणा दाखवत म्हणते की आपण या सर्व विषयावर कदाचित उद्या बोलायला हवं आहे आई, कारण अश्विन भाऊजीची आत्ताची हालत बघता आपण हा विषय इथेच बंद करावा. उद्या आपण सर्वच जण मिळून याच्यावरती बोलूयात, कदाचित पूर्णाची याच्यावरती काहीतरी निर्णय घेतील. तर आता सर्वांना सायलीचं म्हणणं पटलेलं असतं. त्यानंतर अर्जुन आता अश्विनला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. तर कल्पना खूपच रडायला लागलेली असते. ती पूर्णा आजीला म्हणत असते की पूर्णाई, मी माझ्या मुलांना संस्कार देण्यात इतकी कमी पडली का हो? मी त्यांची खरंच आई नाही होऊ शकले का? की माझी तिन्हीच्या तिन्ही मुलं प्रत्येक वेळेस मला माझ्यापासून गोष्टी लपवत आले आहेत आणि ज्या वेळी मला त्यांच्या गोष्टी समजल्या आहेत त्यावेळी मला खूप मोठा धक्का बसला आहे. आणि आज तर अश्विन तर घरामध्ये दारू पिऊन येऊन तमाशा घातला त्याने. खरंच मी आई म्हणून कुठेतरी कमी पडले आहे. त्यावेळी आता पूर्णाई सायली कल्पनाची समजूत काढत असतात. त्यानंतर सर्वच जण आपापल्या रूममध्ये जातात. तर इकडे आता पूर्णाजी विचार करत असते अश्विनच्या बाबतीत की जर अश्विनला आता थोडासा वेळ द्यायला हवा. मला असं वाटतं की जर प्रतिमाला मी वचन दिलं होतं की तन्वीला माझी सून करून घेईन, परंतु जर तन्वीला मी सुभेदारांच्या घरात आणायचं असेल तर अर्जुनची बायको नाही होऊ शकली म्हणून काय झालं, परंतु ती अश्विनची बायको म्हणून तर माझी नातसून होऊच शकते ना. मी उद्याच्या उद्या आता रविराजांशी या बाबतीत बोलते आणि काही झाली तरी प्रतिमाला दिलेलं वचन पूर्ण करून मग तन्वीला सून म्हणून या घरात मी घेऊन येईल, असा तिथे पूर्णाची विचार करत असते. तर इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही खूपच टेन्शनमध्ये असतात. तर आता पूर्णाजीने घेतलेला हा निर्णय घरातील सर्वांना मान्य होईल का? आणि आता तन्वीसोबत म्हणजेच खोटारड्या प्रियासोबत अश्विन लग्न करायला तयार होईल का? हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.